आपल्याला सुरक्षित आणि शुद्ध पाणी प्यायला भेटलं पाहिजे आणि हा आपला हक्क आहे. आम्ही तुम्हाला वारंवार सांगतो की प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये पाणी आणू नका. आपण शाळेमधली सुद्धा जी अगोदरची प्लॅस्टिकची बाटली होती तिचा वापर गेल्या 15 दिवसापासून पूर्णपणे बंद केला. आता आपण आपल्या या टिपला टॉपपासून आणलेली आहे का नाही. पण याच्या पुढची अजून एक गंमत तुम्हाला मी दाखवणार आहे आज. बघा तुम्हाला काय दिसतंय. काय पाण्याच्या बाटल्या आहे का नाही. हे बाटल्या कोणी दिल्या माहिती आहे तुम्हाला आपल्याला. कोणी दिल्या नाही माहिती ना. हे नवीन बाटल्या येतात. एका दानशूर माणसानं या बाटल्या आपल्याला दिल्यात. पण त्यांनी एका अटीवर बाटल्या दिल्यात. ते म्हटले की माझं नाव कुणाला सांगायचं नाही. मला शाळेला मदत करायची पण माझं नाव कुणाला सांगायचं नाही. यापूर्वी पण त्यांनी आपल्या शाळेला मदत केलेली. त्यांनी सांगितलं की अजून पण भरपूर मदत करेन पण माझं नाव कुठं सांगायचं नाही. विशेष म्हणजे त्यांचा मुलगा मुलगी आपल्या शाळेत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ते गावात राहत नाही. कुठल्या आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य नाहीत. आपल्या गावातले नाहीत. तरी पण त्यांनी आपल्या शाळेसाठी हे पाण्याच्या बाटल्यांची सोय केलेली. नवीन 3 बाटल्या दिल्यात त्यांनी. तर आपण शाळेच्या वतीने त्यांचे जोरदार टाळ्या वाजवून आभार मानूयात. हे लक्षात ठेवा. हे फिल्टर पाणी तुमच्यासाठी उपलब्ध केलेलं आहे आणि इथून पुढे तुम्हाला दररोज पिण्यासाठी फिल्टर पाणीच असणार. आपण कसलं पाणी पिणार. फिल्टरचं पाणी. आणि या टीप मध्ये वाचल्यानंतर पाणी वरून घ्यायचं का कॉकनी घ्यायचं. कॉकनी घ्यायचं आहे का नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी सकाळी पण सांगितलं ना आता पण सांगतो की प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरू नका. आपल्या घरच्यांना सांगा स्टीलची बाटली आणून द्या किंवा मग आपले जे ग्लास असतील त्या ग्लासने पाणी प्यायचं. ओके. आणि हे फिल्टर पाणी हे पाणी वाया घालवायचं नाही. कारण ती प्रक्रिया करायला त्याला लाईट लागते त्याला खर्च येतो. या उदाहरणाने एक गोष्ट लक्षात येते की ज्याला मदत करायची का नाही तो गाव बघत नाही. तो आपली पोरं शाळेत आहेत का नाही बघत नाही. तो फक्त एवढंच बघतो की मला मदत करायची. तो नाव करायचं का नाही ते बघत नाही पण तो मदत करतो. आणि मी तुम्हाला वेळोवेळी सांगतोय की गरज कशाला आहे. फक्त सांडायचं नाही. एवढं लागेल तेवढं पाणी घ्यायचं.